श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्सच्या ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधतो आहोत. फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचं त्यांचं मत, शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव याविषयी जाणून घेतो आहोत. आणि याच संदर्भामध्ये आज आपल्यासोबत खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर आशा देशपांडे. त्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313च्या. तर त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव, त्यांचा प्रवास या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा. येस, खूप मला खूप पण स्वागत. खूप आनंद झालाय. रेडिओ विश्वासला माझी मुलाखत तुम्ही घेताय त्याचा मला खूप आनंद झालाय. नक्कीच. थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मॅडम. मी म्हणताना असा उल्लेख केला डॉक्टर आशा देशपांडे. तर आपण डॉक्टरेट आपण कशात घेतलेली आहे आणि एकूणच आपला आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. हो, नक्कीच. श्रद्धा, माझा जन्म मुंबईचा आहे. मी मूळची मुंबईची, अगदी गिरगावातला माझा जन्म. वा वा. त्यामुळे गिरगाव हे अगदी कलागुण संपन्न, संस्कृती संपन्न आहे. ते सगळे गुण माझ्यात लहानपणापासूनच आले. वा. आणि वक्तृत्वामध्ये मी लहानपणापासूनच खूप बक्षिसं मिळवत होते, अगदी आमच्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा. आणि राजा राममोहन रॉय स्कूल मधून माझं 4थी पर्यंतचं शिक्षण झालं. बर. नंतर माझे आई बाबा ते ग्रँट रोडला राहायला आले. त्याच्यामुळे मग मी सेंट कोलंबा ह्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून मी 10वी झाले. बर. नंतर माझं कॉलेजचं शिक्षण विल्सन कॉलेज मधनं झालं, चौपाटी. आणि तिकडनं मी सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी या 3 विषयात माझी बॅचलर्स झालं. आणि त्याच्यानंतर मात्र मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देवनार बर. इथून प्रोफेशनल सोशल वर्क या विषयामध्ये मी MA केलं. बर. त्याला आम्ही MA इन सोशल वर्क असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठातून सोशल वर्क मध्येच डॉक्टरेट केली. तर आता मी गेली 35 वर्ष समाज म्हणजे प्रोफेशनल सोशल वर्कचे जे विविध फील्ड्स आहेत म्हणा, की टीचिंग आहे, रिसर्च अँड कन्सल्टन्सी आहे, नंतर पॉलिसी प्लॅनिंग आहे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 मध्ये जो लागू झालेला आहे आपल्या देशात, तो करण्यामध्ये सुद्धा मी त्याच्यामध्ये त्या टीम मध्ये होते. डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून त्या टीम मध्ये मी सामील होते. तर अशा तऱ्हेचं रिसर्च अँड कन्सल्टन्सी, काउन्सिलिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये मी अतिशय पूर्णपणे कार्यरत आहे. तसंच मी गेली 20 वर्षाहून अधिक जास्त काळ कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी ही पुण्यामध्ये मतिमंद व्यक्तींसाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, ऍडव्होकसी या सर्व क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. म्हणजे पायोनियर इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करते. आणि मतिमंदत्व किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्या या क्षेत्रात मी सखोल संशोधन करत असते. माझं संशोधन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण जातं. आणि कारण आम्हाला सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मान्यता आहे, सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून कामायनीला. त्यामुळे ह्या क्षेत्रातलं संशोधन हे अतिशय महत्वाचं आहे. कारण पाश्चिमात्य देशातलं संशोधन आपल्या देशाला लागू होत नाही. कारण आपली सामाजिक आर्थिक चौकट वेगळी असते. त्यामुळे आपल्या सामाजिक आर्थिक चौकटीमध्ये म्हणजे सोशो इकॉनॉमिक फ्रेमवर्क मध्ये आपल्याला राहूनच आपल्या समस्या आपल्याला त्याची उकल करावी लागते. तर हे सगळं संशोधन मी करत असते. आता सुद्धा आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे मी पुण्यातली जी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, कॉलेज ऑफ सोशल वर्क, तिथे सुद्धा मी रिसर्च डायरेक्टर होते. आणि तिथे मला अतिशय महत्वाचं काम करायला मिळालं. म्हणजे पुण्यासाठी जो 2007 ते 2027चा जो डेव्हलपमेंटल प्लॅन आहे त्याच्यासाठी आधारभूत संशोधन प्रकल्प माझ्या हातून झालेला आहे. तो म्हणजे सोशो इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ पुणे सिटी. तर संपूर्ण पुणे शहराचा आर्थिक सामाजिक आढावा आम्ही घेतला. आणि तो प्रकल्प आपल्या या DP जो आता 2027 पर्यंत लागू आहे त्याचा आधारभूत प्रकल्प आहे.
वा. तसंच आणखीन एक मला सांगायला आवडेल, हा. की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली ICMR हम्म. यांनी साधारण 1983 ते 1986 पर्यंत हम्म. आपल्या देशात अल्ट्रासोनोग्राफी सुरू करण्याआधी पूर्ण देशाच्या पातळीवर अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये अल्ट्रासोनोग्राफीच्या माध्यमातून आपण गर्भाची परिमाणं घेऊ शकतो का, त्याच्यात काही हे असतील प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण शोधू शकतो का, प्लेसेंटा वार याची पोझिशन कशी आहे, असे एक पूर्ण देश पातळीवर. आणि ह्या मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचा काही विपरीत परिणाम गर्भावर वारेवर होत नाही ना, हे बघण्यासाठी देश पातळीवर त्यांनी संशोधन प्रकल्प केला होता. तर मुंबई विभागातून मी या प्रकल्पामध्ये सामील झाले होते आणि त्यामुळे मला अतिशय आनंद होतो की आता जी अल्ट्रासोनोग्राफी ही अतिशय कॉमनली आपल्याला वापरलेली बघायला मिळते, पण त्याच्या सर्व पातळ्यांचा आधी अभ्यास हा आम्ही केलेला आहे आणि ते प्रूफ आम्हाला मिळालं की हो ही अतिशय सेफ अशी मेथड आहे. आणि हे जेव्हा आमच्या प्रकल्पातून सिद्ध झालं तेव्हाच अल्ट्रासोनोग्राफी ही देशभरात लागू झाली. तर त्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीने सहभागी होते. असे काही खूप चांगले प्रकल्प माझ्या हातून घडले. तसंच चाइल्डलाईन ही जी 1098 ही जी मुलांसाठी हेल्पलाईन आहे, तर त्याची सुद्धा पुण्याची नोडल डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलेलं आहे. बर. वा. आणि पुणे विद्यापीठाची जी बोर्ड ऑफ स्टडीज असतात, तर त्याचं स्पेशल एज्युकेशनच्या बोर्ड ऑफ स्टडीवर पण मी 3 ते 5 वर्ष मेंबर म्हणून होते. आणि ह्या विषयामध्ये जे काही आपल्याला करता येईल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते मी करू शकले. अतिशय असा हा माझा थोडक्यात प्रवास आहे. थोडक्यात नाहीये, मी खरं तर तेच म्हणतेय की अतिशय उच्च विद्या विभूषित व्यक्तीला आज मला भेटता येतंय, त्यांच्याशी गप्पा मारता येतंय, याचा मला प्रचंड आनंद होतोय. आणि तुम्ही ज्या काही एक एक ऍक्टिव्हिटीज सांगतायत त्याच्याने माझ्या अजूनच भुवया उंचावत चालल्यात आणि खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. वा. श्रद्धा, मला अजून एक सांगायला आवडेल. अगदी मला स्वतःला रशियन भाषा येते. म्हणजे मी रशियन भाषा लिहू शकते, बोलू शकते आणि वाचू शकते. येस, रशियन. कारण मी हाऊस ऑफ सोव्हिएट कल्चर मधनं ही भाषा शिकले, तेव्हा त्या भाषेत आपण MA करू शकत होतो. मी माझा फर्स्ट इयरचा माझा कोर्स झालेला आहे, पण त्याच्यात सुद्धा मला 6 महिन्यानंतर मला रशियाला जायची स्कॉलरशिप मिळाली, कारण 6 महिन्यात मी पहिली आले होते. अरे वा. पण तेव्हा माझं नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे मी ते रशियाला जाणं नाकारलं. पण मला माहितीये की परदेशी भाषा येणं हे जेव्हा आपण सर्व जग हे एक आहे असं म्हणतो आणि आता प्रत्येक मुलाला कुठे ना कुठे जायचं असतं, परदेशात जायचं असतं किंवा गावातल्या मुलांना शहरात यायचं असतं, तेव्हा जर त्यांना परदेशी भाषा येत असेल तर इट्स लाईक वी आर गिव्हिंग विंग्स टू देअर जर्नी, यु नो. बरोबर. मला जॅपनीज पण थोडीफार कळते, थोडीफार बोलूही शकते जॅपनीज पण. क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे आजच्या ह्या विषयावरती बोलणारी एक अथॉरिटी पर्सन किंवा अधिकारवाणीने बोलणारी व्यक्ती आज आमच्या सोबत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आपण फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारतो आहोत आणि ज्या 2 भाषा शिकवल्या जातात फॉरेन लँग्वेज, तर त्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून 2 भाषा येतात म्हटल्यावरती मला अजून उत्सुकता वाढली आहे माझी की तुमच्याशी गप्पा मारताना मला नवीन काय काय ऐकायला मिळणार आहे याची. तर ज्या वेळेला शैलेश लेले सरांनी तुम्हाला ह्याविषयी सांगितलं की अशा पद्धतीने ऑनलाईन भाषा शिकवल्या जात आहेत आणि ही जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला कळली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं नेमकं? मला अतिशय आनंद झाला होता श्रद्धा, कारण जसं मी तुला सांगितलं की आता प्रत्येक मुलांनी विद्यार्थ्यांनी आपली स्किल्स वाढवणं हे फार गरजेचं आहे. मग ती स्किल्स वेगवेगळे कोर्स करून असो किंवा हे फॉरेन लँग्वेज शिकणं असो, कारण फॉरेन लँग्वेज जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी दुसऱ्या देशांची दारं
नक्कीच उघडली जातात. अगदी. कारण युरोपातले FLOA तर्फे जर्मन आणि फ्रेंच शिकवलं जातं. हां. या युरोपीय भाषा आहेत. हं. कारण युरोपमधल्या देशांना म्हणजे युरोपमधल्या लोकांना त्यांचा देश सोडल्यास खरं तर दुसऱ्या कुठल्या भाषा येत नसतात. म्हणजे इंग्लिशही त्यांना एवढी चांगली हो. येत नसते. आपल्याला असं वाटतं इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे. पण खरं युरोपमधल्या लोकांना ती अजिबात येत नसते इंग्लिश. बरोबर. आणि ते त्यांचीच भाषा बोलण्यामध्ये जास्त त्याला प्राधान्य देतात. हं. त्यांचं सर्व पदव्युत्तर शिक्षण अगदी इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, आर्किटेक्चर सगळे हे प्रोफेशनल कोर्सेसचं शिक्षण, अगदी आमचं सोशल वर्क सुद्धा हं. त्यांच्या भाषेतून आहे. अच्छा. तर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला ह्या भाषा येतात, हं, तेव्हा हं. नक्कीच त्याच्यासाठी ही परदेशात जायची दारं नक्कीच खुली होतात. आणि त्याच्या करिअरला आपण नक्कीच खूप जास्त एक काय म्हणू एक मोठा जम्प त्याला मिळू शकतो, असं हं. मला नेहमीच वाटतं. वाह! अगदीच. आणि तुम्ही स्वतः यातून गेलेल्या असल्यामुळे तुम्हाला त्याचं महत्त्व अधिक छान पद्धतीने पटवून देता येऊ शकतं, नाही का? अगदी, अगदी. हं. प्रश्नच नाही. कारण मला स्वतःला रशियन भाषा येण्याचे सुद्धा मला स्वतःला जगात इतर ठिकाणी गेल्यावर खूप काही फायदे झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे हां, मला माहिती आहे, की आपल्याला परदेशी भाषा येणं हे फार आवश्यक आहे. येस. अगदीच. इट आणि इस अ आपण नीड ऑफ द टाईम. आणि आपण समोरच्याच्या मातृभाषेत बोलल्यावरती एक वेगळा इम्पॅक्टही पडतो त्याचा. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. म्हणजे ते तर अगदी भारावूनच जातात, की अरे वाह! ह्यांना हां. कशी काय आमची भाषा येते? असं त्यांना एक फार मोठा हा वाटतो आणि ते नेहमी म्हणतात, की भारतीय लोकं हे हुशारच आहेत आणि आम्हाला त्याची माहिती आहे. आणि आता हं. तुम्हाला भेटून आम्हाला असं अगदी खरंच जाणवलं, की तुम्हाला एवढ्या सगळ्या भाषा येतायत. हं. हुशार तुम्ही हुशारच असता याची आमची खात्री पटली. क्या बात आहे! बरं, आता इनर व्हीलच्या माध्यमातून आपण ह्या 2 भाषा कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहोत आणि आता सध्या आपल्याकडे हा कोर्स कसा रन होतो आहे, त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. आता इनर व्हीलचे ना आमचे काही अव्हेन्यूज असतात. हं. म्हणजे आमचे प्रेसिडेंटनी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं असे हं. त्यांना आम्ही मेन अव्हेन्यूज देतो. बरं. तसे आमचे एक 8 ते 10 अव्हेन्यूज असतात. हं, हं, हं. तर त्याच्यापैकी एज्युकेशन म्हणजे मुलांचं एज्युकेशन हा एक आमचा मोठा महत्वपूर्ण अव्हेन्यू आहे किंवा क्षेत्र आहे. मग त्याच्यामध्ये राइट्स ऑफ द स्टुडंट्स आहे किंवा युथ डेव्हलपमेंट आहे. हे सर्व अशा गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. हं, पण हं. मुख्यत्वे करून मुलांचं एज्युकेशन, मुलींचं शिक्षण हा आमचा एक अव्हेन्यू असतो. हं, हं. तर त्याच्यामध्ये आम्ही एक हॅपी स्कूल नावाचा आमचा प्रकल्प असतो. बरं. की ज्या आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमी असलेल्या मुलांच्या शाळा आहेत किंवा अगदी गावातल्या शाळा आहेत, आदिवासी मुलांच्या शाळा आहेत, अशा शाळा ज्यांचं आता इन्फ्रास्ट्रक्चर अगदी खूप खराब आहे, त्यांना काही सुविधा नाहीये, शालोपयोगी साहित्य नाहीये, बसायला सुद्धा नीट जमीन नाहीये, काही नाहीये, अशा शाळा आमचे क्लब प्रेसिडेंट्स, आमचे क्लब्स निवडतात आणि त्यांना ज्या काही सोयी सुविधा तिथे हव्या असतील, गरज असतील, हं. त्या त्यांना ते करून देतात. आमचे 9 व्हर्टिकल्स असतात. व्हर्टिकल्स म्हणजे काय? हं. की ॲटलीस्ट या 9 भागांपैकी 5 ते 6 भागात तरी त्यांनी काम केलं पाहिजे. अच्छा. म्हणजे मग त्याच्यामध्ये तिथलं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून सक्षम करणे, त्यांच्या बोलक्या भिंती करणे, हं. पाण्याची व्यवस्था करणे, लाद्या बसवणे, टॉयलेट्स चांगली करणे, हं. त्याचबरोबर शालोपयोगी वस्तू, नंतर त्यांना काही एथिकल मॉरल ट्रेनिंग देणे, नंतर टीचिंगच्या एड्स देणे, हं, हं. या अशा सर्व जे काय करता येईल ते आमचे प्रेसिडेंट्स करतात आणि ती शाळा आनंदी शाळा म्हणून घोषित करतात. बरं. हॅपी स्कूल म्हणजे आम्ही म्हणतो हं. आनंदी शाळा. हं. तर ह्या आनंदी शाळेच्या माध्यमातून आम्ही आमचा खूप रॅपो तयार होतो. हं. अगदी म्हणजे आज हा प्रकल्प आमचा अनेक वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या म्हणजे ऍटलीस्ट आमच्या डिस्ट्रिक्टचं जर मी बोलले हां. तर डिस्ट्रिक्ट मधल्या अनेक शेकड्यांनी शाळा आजवर आम्ही हॅपी स्कूल किंवा आनंदी शाळा म्हणून घोषित केलेल्या आहेत. म्हणजे त्या पूर्ण अपग्रेड केलेत आम्ही. बरं. त्याच्यात झेडपीच्या पण शाळा असतात हं. आणि काही प्रायव्हेट स्कूल्स पण असतात. पण या माध्यमातून आमचा शाळांशी खूप चांगला संपर्क असतो हं, हं. आणि ह्या संपर्कातूनच आम्ही त्यांना FLOA ची माहिती देतो. आम्ही त्यांना सांगतो की आता तुमच्या शाळातली मुलं पण खूप सक्षम झाली, तर तुम्ही आता त्यांना फॉरेन लँग्वेजचं शिक्षण द्यायची सुरुवात करा. मग त्यांना ते फॉरेन लँग्वेजेसचं महत्व आमचे प्रेसिडेंट्स, आमचे क्लब मेंबर्स पटवून देतात. आणि मग त्यांना पटलं, नक्कीच पटतं त्यांना, की मग आम्ही इनर व्हीलच्या माध्यमातून
आम्ही मुलांना त्यांची फी आम्ही भरतो, स्पॉन्सर करतो. अच्छा. म्हणजे प्रत्येक क्लब त्यांची जशी फायनान्शियल सिच्युएशन असेल, हं, हं, हं. अवेलेबल फंड्स प्रमाणे मुलांना ते स्पॉन्सर करतात. अच्छा. आणि एफएलओची फी अत्यंत कमी आहे, म्हणजे ₹250 फर्स्ट लेव्हलला. हं, त्याच्यानंतर अगदी थोडी ती वाढत जाते हं, आणि 4 लेव्हल्स पर्यंत मुलं खूप सुंदर पद्धतीने फॉरेन लँग्वेज आमची जर्मन किंवा फ्रेंच शिकतायत. हं, म्हणजे आतापर्यंत जवळ 4,000च्या वर मुलं हं. 2022 पासून हा प्रकल्प आम्ही इनरव्हीलमध्ये राबवायला सुरुवात केली. जवळ-जवळ 4,000 मुलं, 4,000 पेक्षा जास्त मुलं आम्ही इनरव्हील तर्फे एफएलओएशी जोडली गेलेली आहेत. ते भाषा शिकलेले आहेत. यावर्षी सुद्धा अगदी ग्रामीण भागातल्या सुद्धा शाळांनी, तसंच आमच्या डिस्ट्रिक्ट मधली जी मुख्य शहरं आहेत की पुणे, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नंतर अशा सगळीकडच्या प्रेसिडेंट्सनी आपापल्या संपर्कात असणाऱ्या शाळांमधून मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर केलेलं आहे. वाह! आणि याचा मला खूप आनंद होतो, कारण मी पण सगळ्या क्लब्सना माझी पण व्हिजिट असते, एक ऑफिशियल डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट असते आमची. हां. तर तेव्हा आम्ही डिस्ट्रिक्ट चेअरमन त्या प्रत्येक क्लबला भेट देते. आता आमच्याकडे 79 क्लब वाह! आहेत डिस्ट्रिक्ट 313 मध्ये. तर 75 मागच्या वर्षीपर्यंत होते. 4 क्लब मी आता यावर्षी नवीन सुरू केलेत. आणि मी सगळीकडे तुम्ही मुलांना एफएलओए साठी स्पॉन्सर करा हे मी सांगत असते. आणि मला त्याचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. वाह! बरं, आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी शिकतायत? ह्या कोर्सला किती जणांनी ॲडमिशन घेतलंय किंवा किती जणांचे पूर्ण झालेत? असे किती जण आहेत? नाही, आमचं इनरव्हील वर्ष जुलैपासून सुरू होतं. बरं. त्याच्यामुळे आता आता सगळ्यांच्या ऍडमिशन्स आता सुरू झालेल्या आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी आमच्या या घेतलेल्या आहेत हं. ऍडमिशन्स, म्हणजे आमच्या तर्फे. हं, हं. आणि अजूनही ही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे फायनल नंबर आता मी नाही सांगू शकणार. ओके. पण अगदी खूप मोठा नंबर असेल. आणि एफएलओएनी यावर्षीपासून ब्लाइंड मुलांसाठी सुद्धा हे करिक्युलम आणलेलं आहे. हं. म्हणजे त्यांचं जे करिक्युलम आहे ते त्यांनी ब्रेल मध्ये पण डेव्हलप केलंय. बरं. त्यामुळे अंध मुलांना सुद्धा याचा आता फायदा होईल. ते सुद्धा मी सांगते सगळ्या क्लब मधनं, हं, की हं. तुमच्या शहरामध्ये जर अंध मुलांच्या शाळा असतील हं. तर तिथल्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही एफएलओए साठी स्पॉन्सर करा. खूपच छान. छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून. पण एकूणच जाता-जाता सगळ्या आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काय सल्ला द्यावासा वाटतो कुठलीही फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी? फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी मी नक्कीच सांगेन, की ज्याला जशी संधी मिळेल, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांनीच असं नाही, पण मोठ्या व्यक्तींनी सुद्धा जर तुम्हाला संधी मिळाली, कारण मोठ्या व्यक्ती सुद्धा एफएलओएच्या माध्यमातून हं. जर्मन आणि फ्रेंच शिकू शकतात. हां. माझं आता या वर्षी माझं डिस्ट्रिक्ट चेअरमनशिप संपल्यावर माझा फ्रेंच शिकण्याचा मानस आहे. वाह! मला आता फ्रेंच शिकायचे. हं. त्याच्यामुळे मी नक्कीच फ्रेंचच्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे. आणि प्रत्येकाने परदेशी भाषा शिकाव्यातच असं असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी तर त्यांच्यासाठी एक मोठी करिअरसाठी मोठं त्यांच्यासाठी दालनं निर्माण होतात, की ते ट्रान्सलेटर म्हणा किंवा भरपूर प्रमाणात ते काम करू शकतात. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात. त्यांना भाषेचा अडसर होणार नाही. मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा परदेशी भाषा शिक्षण महत्वाचं आहे. कारण आपण आता सर्वच जण विविध देशात प्रवास करत असतो. तर आपण जेव्हा एक प्रवासी म्हणून जातो, तेव्हा जर आपल्याला तिथली भाषा येत असेल, हं. तर केवढा तरी मोठा फायदा आपल्याला होतो. आणि त्या देशाची संस्कृती, त्यांचे पोशाख, आचार, विचार, त्यांचं कलिनरी हे कुझिन, हे आपण सगळं जर आपल्याला भाषा थोडीफार जरी येत असेल ना, तरी खूप चांगल्या तऱ्हेने ते आत्मसात करू शकतो असं मला वाटतं. कारण मी आतापर्यंत 40 देशांना भेटी दिलीत. पण मी कधीच एक प्रवासी म्हणून जात नाही. मी एक तिकडे गेल्यावर तिथली संस्कृती, त्यांचे आचार, विचार, पोशाख, मुख्य म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती, हं. हे आणि विशेषतः तिथले लोकोपयोगी, समाजोपयोगी कामं, हं, हं. लोक कल्याणासाठी तिथली सरकार करत असलेली कामं, याचा सगळ्याचा अभ्यास करायला मला खूप आवडतो. कारण माझा तो काय म्हणा विषय आहे, माझा तो स्वभाव धर्मच आता झालाय. हं. त्याच्यामुळे मी कधीच ऍज अ टुरिस्ट म्हणून नाही जात. हं, हं. मी नेहमीच एक तो देश आपल्याला नीट जवळून बघता यावा हाच विचार करून जाते. वाह! आणि जर तुम्हाला परदेशी भाषा येत असेल हं. तर खूपच फायदा होतो असं मला वाटतं. तर प्रत्येकाने एखाद दोन तरी, एक नाही दोन सुद्धा आपण परदेशी भाषा शिकू शकतो. हं. आणि त्या जरूर शिकाव्यात असं मला वाटतं. वाह! खूपच छान.
खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपण इतकं मोठ्या प्रमाणावर काम करता आहात हे ऐकूनही खूप आनंद झाला. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक्यू श्रद्धा. मला पण आज खूप आनंद झाला की विश्वास रेडिओच्या माध्यमातून मी अनेक जणांशी जोडले जाते आणि माझे विचार मी सर्वांपर्यंत पोहोचू शकते याचा मला खूप आनंद झालाय. थँक्यू सो मच. नक्कीच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या इनरव्हिलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डिस्ट्रिक्ट 313च्या डॉक्टर आशा देशपांडे यांच्याशी, ज्या जोडल्या गेलेल्या होत्या आपल्याशी पुणे येथून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.